केवळ भूगोल नसून सामाजिक न्याय आणि विकासाची चळवळ आहे। ग्रामीण असो वा शहरी, इथले लोक प्रामाणिक कष्ट, सामूहिक प्रयत्न आणि मूल्य आधारित नेतृत्वाने परिवर्तन घडवत आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक कल्याण, लोकसहभाग आणि गांधीवादी मूल्यांची समृद्ध स्वयंसेवी परंपरा या भूमीत रुजलेली आहे। स्वातंत्र्यानंतर स्वयंसेवी संस्थांचा समाज परिवर्तनामधील व शासकीय योजना राबवण्यात सहभाग वाढत गेला। त्याचबरोबर राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था यांचा प्राधान्यक्रम हा शेतीवरील ग्रामीण उपजीविका सुधार हाच राहिला। शासनाकडून या संस्थांकडे केवळ सहकार्य करणारे घटक नव्हे, तर विकास प्रक्रियेतील भागीदार म्हणून पाहिले गेले। सन 2020 मध्ये महाराष्ट्राने हिरक महोत्सवी सोहळा तर राज्यातील स्वयंसेवी संस्थांच्या परंपरेतील अफार्म या शिखर संस्थेने आपला सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला। सन 1969च्या भीषण दुष्काळात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी आणि कृषी विस्तार सेवा पुरवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी अफार्म या शिखर संस्थेची स्थापना झाली। पहिल्या दशकातील कामाचा भर भूजल सर्वेक्षण, बोरवेल खोदणे आणि हातपंप बसवणे व दुरुस्ती आणि देखभालीसाठी ग्रामपंचायतींना प्रशिक्षण देणे यावर राहिला। दुसऱ्या दशकात संस्थेने कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा, विस्तार सेवा आणि भूजल संवर्धनाचे प्रशिक्षण आयोजित केले। तर तिसऱ्या दशकात संस्थेने पाणलोट विकास कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्यभरातील स्वयंसेवी क्षेत्राला आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिलं। याच काळात मराठवाड्यातील भूकंपाच्या संकटात अफार्मने आपत्ती निवारण, पुनर्वसन यासोबतच दुर्बल घटक, महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी विकास असे अनेक कार्यक्रम राबवले। चौथ्या दशकात संस्थेने पाणलोट विकास, शाश्वत शेती आणि सहभागी सिंचन व्यवस्थापनावर मराठीत सोप्या व्हिडिओ फिल्म्स, पोस्टर्स आणि पुस्तिका विकसित केल्या। याच दरम्यान लातूर आणि पुणे येथे प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली। पाचव्या दशकापासून अफार्म महाराष्ट्रातील कोरडवाहू, अल्पभूधारक, भूमिहीन, आदिवासी आणि महिलांसह ग्रामीण समुदायांना भेडसावणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, हवामान बदलाचे परिणाम, उपजीविकेची असुरक्षितता, सामाजिक असमानता आणि डिजिटल दरी यांवर मात करण्यासाठी कार्यरत आहे। अफार्मने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविकेची एक नवी वाट तयार करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि याचा मूळ गाभा म्हणजे शाश्वत परिसंस्थान निर्माण करणे आणि त्याद्वारे स्थानिक समुदायांचा सर्वांगीण विकास साधणे। या संपूर्ण वाटचालीत अफार्म सदस्य संस्थांसोबतच्या भक्कम भागीदारीतून ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे। या रणनीतीमध्ये शेती आणि शेतीपूरक उपजीविकेच्या विकासावर खास लक्ष केंद्रित केले आहे। याचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबे उत्पादनाशी संबंधित आणि बाजारातील जोखमींना आत्मविश्वासाने तोंड देण्यास सक्षम व्हावीत हा आहे। या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनामध्ये नैसर्गिक संसाधनांचे एकात्मिक व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी शाश्वत शेती पद्धतींची अंमलबजावणी, शाश्वत शेतीसाठी स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि महागड्या रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर, शेतमाल काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ, शेतमालाच्या सामूहिक विक्रीला चालना, सूक्ष्म वित्तीय सेवा आणि सूक्ष्म उद्योगांच्या माध्यमातून महिला व भूमिहीन कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण, लोकाभिमुख स्थानिक संस्थांचे बळकटीकरण आणि कुशल समुदाय सेवा देणाऱ्यांची फळी उभारणी, तसेच वंचित कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न। संस्थेने पावसावर अवलंबून असलेल्या सीमांत शेतकऱ्यांच्या उपजीविकेत विविधता आणण्यासाठी एकात्मिक नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाला प्राधान्य दिले। मागील दशकात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील 258 दुष्काळग्रस्त गावातील 24,500 हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्राधारित जल व मृद संधारणाचे उपाय यशस्वीरित्या राबवले। यामुळे 274 लक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली। पाण्याचा ताळेबंद सहभागी पद्धतीने तयार केल्याने स्थानिक समुदायांमध्ये जलसाक्षरता वाढली। यामुळे पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी झाले। जमिनीच्या क्षमतेनुसार योग्य वापरास प्रोत्साहन देण्यासाठी फळबागा, वनशेती आणि कुरण विकासावर भर दिला गेला। या उपक्रमांमुळे पडीक आणि अनुत्पादक जमिनी उत्पादनक्षम बनल्या
परिणामी भूगर्भ जलाची पातळी वाढली, पावसावरील पिकांसाठी ओलाव्याची सुरक्षा मिळाली, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले, अन्न सुरक्षेला हातभार लागला, नगदी पिकाखालील क्षेत्र वाढले आणि अतिरिक्त उत्पादन वाढीस चालना मिळाली. नदी खोलीकरणामुळं आणि बंधाऱ्यामुळं त्या ठिकाणी पाणी आज नदीत भरून आहे. पाणी भरून राहिल्यामुळं आणि विहीरला पाणी आलं. विहीरला पाणी भरपूर असल्यामुळं गावात सगळ्या ठिकाणी बागायत झालेले आहे. सगळ्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था झाली. लोक आज या ठिकाणी ड्रीपद्वारे किंवा स्प्रिंकलरच्याद्वारे या ठिकाणी पूर्ण शेती सिंचनाखाली आली आणि आमच्या गावाच्या उत्पन्नात जवळजवळ डबल वाढ झाली. जमीन सुधारणा आणि संरक्षित सिंचनाची खात्री मिळाल्यानंतर शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी 1 लाख हेक्टर क्षेत्रावर अल्पखर्चिक, हवामान अनुकूल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान तसेच विविध पीक पद्धतींचा प्रभावी अवलंब केला. त्यामध्ये मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांपासून तयार केलेल्या जीवामृत, गांडूळ खत तसेच हिरवळीची खते यांचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला. यासोबतच एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत निमार्क, दशपर्णी अर्क आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. हवामानाच्या अंदाजानुसार पीक व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती, विविध पीक रचना आणि पीक पद्धती यांचा अंगीकार केला. या बदलांमुळे प्रति हेक्टर उत्पादन खर्चात 10 ते 20% बचत झाली, तसेच उत्पादनात 15 ते 25% वाढ झाली. यामुळे हवामान बदलाच्या संकटांना तोंड देण्याची क्षमता विकसित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. पहिल्याच वर्षी माझ्या शेतात मी माती परीक्षण केलं, जीवामृत दिलं, दशपर्णी दिलं, निमोनियर्क दिलं. या सर्व गोष्टी करत असताना माझ्या शेतावर केल्याच्या नंतर दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा मी करून दिलं. तर ते करत असतानाच अशा गटातल्या महिला पूर्ण एकत्रित होत्या का नाही यांच्या शेतामध्ये नवविशेषमध्ये कसं सेंद्रिय शेतीच्या प्रॅक्टिस चालू आहे बा. शेतकरी पारंपरिकरित्या शेतीला पूरक म्हणून पशुपालन करतात. तथापि अनेकदा याला केवळ जोडधंदा न मानता जोखमीच्या परिस्थितीत एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जाते. संस्थेने पशुपालन व्यवसायाला शाश्वत उपजीविकेचा एक विश्वासार्ह मार्ग म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये गाय म्हैस पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देऊन पशुधनाची उत्पादकता वाढवून पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर दिला. यासाठी उत्पादक गटांमध्ये संघटित झालेल्या पशुपालकांना आदर्श पशुधन व्यवस्थापन पद्धतींबाबत नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर पशुपालकांना पाठपुरावा भेटी, प्रात्यक्षिके यांद्वारे मार्गदर्शन तर पशुसखींमार्फत पशुवैद्यकीय सेवा दिली जाते. यामध्ये गोठा व्यवस्थापन, चारा व खाद्य व्यवस्थापन, नियमित लसीकरण व जंतनाशकांचा वापर यांसारख्या उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धतींच्या प्रभावी वापरावर भर देण्यात येतो. कोरडवाहू व दुर्गम भागातील महिला आणि अल्पभूधारक कुटुंबांसाठी शेळीपालन ही सुलभ, कमी खर्चिक आणि जलद उत्पन्न मिळवून देणारी उपजीविका असल्यामुळे चॅम्पियन शेळीपालक ही एक अभिनव संकल्पना संस्थेनं विकसित केली. यामध्ये प्रत्येक गावात एक चॅम्पियन महिला शेळीपालक घडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यांचे अनुकरण गावातील शेळीपालकांनी केल्यामुळे शेळीपालनाचा दर्जा आणि उत्पादन क्षमता दोन्ही वाढल्या. पशुपालकांना मूलभूत पशुवैद्यकीय सेवा थेट त्यांच्या घरोघरी आणि गोठ्यात मिळाव्यात यासाठी अफामने प्रशिक्षित पशुसखींचे केडर तयार केले आणि त्यांना प्रथमोपचार किटने सुसज्ज केले. आज मितीस 176 पशुसखी गावातील आणि परिसरातील पशुपालकांना अविरत सेवा देत आहेत. पशुसखीचा आम्हाला 90% फायदा असा होतो की लसीकरण होते, जंतनाशक होते वेळेवरी. कुठं बाबांनो आजारलेली शेळी असली प्राथमिक उपचार तर आम्ही करतो. पण जर आम्हाला समजा ते नाही जर समजलं तर मग पशुसखी करते. पशुसखीला जर नाही समजलं तर स्वतः डॉक्टर येतात. त्याच्यामुळे आमचा एवढा मोठा फायदा झाला की त्याच्यात जे आमचा इन्कम जे होता का नाही, पहिलं 20 आणि 15 आणि 20 हजार रुपये आम्हाला जे होत होते ते आत्ता कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये आम्हाला इन्कम व्हायला लागलेला आहे. यामुळे शेतीपूरक उपजीविकेला नवसंजीवनी मिळाली असून ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी हे एक महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे. ग्रामीण समुदायांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि बिगर शेती सूक्ष्म उपक्रमांचा समावेश होतो. मात्र आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि संसाधनांचा अभाव यामुळे सीमांत शेतकरी, वंचित समुदाय या उपजीविकेला फायदेशीर व्यवसायात रूपांतरित करू शकत नाहीत. त्यामुळे अफार्मने
नेहमीच विद्यमान उपजीविकेची साधने बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनास चालना, कौशल्य वृद्धी आणि उद्योजकता विकासावर भर, बाजारपेठ जोडणी, व्यवसायाच्या ठिकाणी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, लाभार्थींचे सहभाग व लघुपत पुरवठा याद्वारे निधी उभारणी. याद्वारे अफार्म ग्रामीण उपजीविका सक्षमीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. महिला कशा एकत्र येऊ शकल्या किंवा एकत्र मिळून असं व्यवसाय करू शकल्या. त्यामुळं आमच्या सर्व महिलांना एक रोजगार तर मिळालाच मिळाला, पण आम्ही स्वतःच्या पायावर एक प्रकारे उभ्या राहिलो. असं दुसऱ्यांना पैसे वगैरे मागायला लागतात ते मागायला लागत नाही. असं घरात काय अडचण आली की आम्ही स्वतः थोडंफार सहकार्य करू शकतो, मदत करू शकतो. गेल्या दशकात अफार्मने शेती आधारित, पशुधन आधारित आणि बिगर कृषी आधारित उपक्रमांसाठी 51,267 गरीब व वंचित कुटुंबांना सूक्ष्म उद्योग बळकट करण्यासाठी किंवा नवीन उद्योगासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत पुरवली. याचबरोबर संस्थेने महिला उद्योजकतेला विशेष प्राधान्य दिले. एकूण व्यवसायांपैकी 63% व्यवसाय हे महिला संचलित आहेत. सूक्ष्म उद्योगांच्या व्यवस्थापनात महिलांच्या सक्रियतेमुळे त्यांना कमाई आणि निर्णयातील भागीदारीबरोबरच सक्षमीकरणाची भावना मिळाली. उद्योजक या नवीन भूमिकेमुळे त्यांना घरातून आणि समाजातून अधिक आदराची वागणूक मिळायला लागली. सीमांत शेतकऱ्यांचे बाजार व्यवस्थेमधून होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांची सामूहिक वाटाघाटी शक्ती वाढवण्यासाठी अफार्म गेल्या दशकाहून अधिक काळ शेतकरी उत्पादक गट आणि उत्पादक कंपन्यांचे गठन व बळकटीकरण करत आहे. या महत्त्वपूर्ण प्रयत्नातून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 16 शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत, ज्यात 8,000हून अधिक शेतकरी भागधारक आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भागधारक आणि संचालक यांना कंपनी व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादन आणि काढणी पश्चात प्रक्रिया यांसारख्या बाबींवर प्रशिक्षण देते. त्याचसोबत व्यवसाय आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे, घाऊक बाजारपेठेशी जोडणी करणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था या कंपन्यांना सातत्याने मार्गदर्शन करते. या कंपनीच्या माध्यमातून भागधारकांना स्वस्तामध्ये कृषी निविष्ठा मिळतात आणि योग्य दरात शेतमाल शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्यावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून शेतमाल पुढे घाऊक बाजारपेठेत विकला जातो. या एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांची निविष्ठा खर्चामध्ये बचत तर शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने उत्पन्न वाढते. अफार्मने नेहमीच आपल्या विकासात्मक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि त्यानंतर शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी समुदाय आधारित स्थानिक नेतृत्व घडवण्यावर आणि कुशल समुदाय केडरची फळी तयार करण्यावर विशेष लक्ष दिले. याचबरोबर या केडरला वेळोवेळी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय सहाय्य तसेच प्रशिक्षणही दिले. अफार्मने ग्रामीण भागात कृषी दूत, पशुसखी, डिजिटल सखी यासारख्या समुदाय केडरची निर्मिती केली आहे. ह्या कुशल केडरनी उपजीविकेच्या संसाधनांचे व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा व उपजीविका विषयक सरकारी योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावल्याने स्थानिक पातळीवर निर्णयक्षम नेतृत्व विकसित झाले. गेल्या दशकात अफार्मने अशा 1,386 कुशल समुदाय केडर घडवले आहेत, ज्यांच्या सहभागातून आर्थिक विकास आणि मानवी विकास यांमध्ये उत्कृष्ट संतुलन साधले गेले आहे. पूर्वी लोक लस टोचून घेत नव्हते, आता त्यांना महत्त्व कळायला लागलं. पूर्वी सेवा देत नव्हते, तर आता ते स्वतःहून फोन करून बोलवून घेतात. लसीकरण करायला या, जंतनाशक पाजा आमच्या शाळेला. दर 2 महिन्याला आमच्या करड्यांना सांगतात की जंताचं औषध पाजायला या मॅडम म्हणून. तर पूर्वीपेक्षा आता खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आणि हे करत असताना हळूहळू करत गेल्याने माझा आत्मविश्वास वाढत गेला. ग्रामीण भागात डिजिटल आर्थिक समावेशन आणि महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी डिजिटल सखी नेटवर्कच्या निर्मितीवर अफार्मने भर दिला आहे. या सख्या गावात डिजिटल व्यवहार, वित्तीय साक्षरता, सरकारी योजना, मोबाईल बँकिंग, आधार आधारित सेवा आणि KYC प्रक्रिया अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करून गरजू लोकांना प्रत्यक्ष सेवा पुरवतात. आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील 231 दुर्गम व आदिवासी गावांमध्ये 359 डिजिटल सख्या सक्रिय आहेत. त्या दरमहा 10 ते 15 हजारांपर्यंत भरीव उत्पन्न मिळवत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमतेतील सहभाग आणि समाजातील मान्यता लक्षणीयरित्या वाढली आहे. ह्या प्रकल्पाच्या आधी मला घराच्या बाहेर पडायचं म्हणजे विचारून पडावं लागत होतं. माझ्या सेवा केंद्राचं कुठलीही म्हणजे डिसिजन मी स्वतः घेते. या उपक्रमाच्या माध्यमातून अफार्मने महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण डिजिटल समावेशनाचे एक अभिनव
आणि शाश्वत मॉडेल यशस्वीपणे उभे केले आहे, जे आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर ठिकाणीही अनुकरणीय ठरत आहे. संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी ग्रामीण समुदायाचा शासकीय व इतर सेवा यंत्रणांशी असलेला संवाद वाढला. यातून कर्जमुक्त शेती आणि शोषणमुक्त जीवनमानाच्या दिशेने एक सकारात्मक आणि रचनाबद्ध विचारसरणी गावागावात प्रभावीपणे रुजली. यामुळे महिलांसाठी आर्थिक सबलीकरण आणि स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा खुल्या झाल्या. अनेक गावांमध्ये सामाजिक सुसंवाद वाढला. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक, व्यावहारिक आणि विचारपूर्ण उत्तरे शोधण्यासाठी मंथन सुरू झाले. यामुळे वंचित समुदायाची वैफल्यग्रस्तता कमी झाली. शाश्वत उपजीविका सक्षमीकरण, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वैफल्यग्रस्ततेतून बाहेर काढण्याचा शाश्वत मार्ग. या अभिनव उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने अफार्मला सर्वोत्कृष्ट उपक्रम पुरस्कार दिला. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने अफार्मच्या कामाला ग्रामीण विकासातील सर्वोत्तम कार्यपद्धती म्हणून विशेष गौरव प्रदान केला. शाश्वत ग्रामीण उपजीविका ही शाश्वत शेतीवरती अवलंबून आहे. शाश्वत शेती करण्यासाठी अनेक आव्हानं या पुढच्या काळात निर्माण झालेली आहेत आणि त्या आव्हानापैकी एक आव्हान आहे हवामान बदलाचं. हवामान बदल आणि बाजार मूल्य या दोन्हीचा अभ्यास करून त्या दोन्हीवर मात करून शाश्वततेकडे वळणं आणि शेतकरी आणि शेती जर शाश्वत झाली तर भविष्य काळामध्ये ग्रामीण उपजीविकासुद्धा शाश्वत होऊ शकते. ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर चालू झाला आहे, त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत आवश्यक झालेला आहे. येत्या काळामध्ये फार मोठे आव्हानं आपल्यासमोर उभे आहेत आणि ते आव्हानं पेलण्यासाठी आम्हाला अफार्मला केवळ एकट्यानं काम करून चालणार नाही. ग्रामीण जीवन सुखकर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करावा, यासाठी अफार्मचे यापुढचे प्रयत्न चालू राहतील. ग्रामीण भागामध्ये आमच्या महिला, युवक, युवती यांच्यासाठी कौशल्यवान प्रशिक्षण देणं, त्यांना उद्योजकतेचं प्रशिक्षण देणं, व्यावसायिकतेचं प्रशिक्षण देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणं हे अफार्मचं ध्येय राहील. आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राचीच नाही तर देशाची समृद्धीही ग्रामीण समृद्धीवर अवलंबून राहणार आहे. तरच खरं देशाचा आणि राज्याचा विकास होतो. त्यासाठी अफार्म, शासन आणि इतर घटक मिळून आम्ही एकत्रितपणे यापुढे काम करू आणि अफार्मचा जो मूळ पाया आहे, ढाचा आहे, त्यानुसार आम्ही सर्वांच्या सहभागातूनच या पुढचं काम करत राहू असे मी अफार्मचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना ग्वाही देतो. अफार्म, समृद्ध शेती, सकस अन्न आणि प्रगत शेतकरी या एकाच ध्येयाने प्रेरित आणि वचनबद्ध आहे आणि कायम राहील.